नमस्कार. अंजलीच्या बाळाच्या बारशाला सुप्रिया येणार, कारण थेट वल्लरीनेच आता सुप्रियाला आमंत्रण दिलेलं असतं. कारण सुप्रियाला आमंत्रण द्यायला वल्लरीला घरातल्या लोकांनी भाग पाडलेलं असतं. आता सुप्रिया जर बाळसाला आली तर माझं बिंग फुटणार आणि माझं सत्य सगळ्यांसमोर येणार, याची खूप मोठी भीती आता वल्लरीला वाटत असते. यातून नेमका कसा मार्ग काढायचा याचा विचार वल्लरी करतच असते. त्यावेळेला तिचा नवरा संजय तिथे आलेला असतो आणि तो बोलत असतो, काय मग वल्लरी मॅडम, अचानकपणे तुम्ही कसला विचार करताय? त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, गप्प बसा तुम्ही. मगाशी तुम्ही मला त्या सुप्रियाला फोन करायला भाग पाडलत ना, काय गरज होती हो उगाच नको ते पंचनामे करायचे? त्यावेळेला संजय म्हणत असतो, गप्पा बस, कधीतरी चांगलं वाग. त्यावेळेला वल्लरीने संजयला बेडरूम मधून बाहेर काढलेलं असतं आणि वल्लरी म्हणत असते, जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत या ठिकाणी येऊ नका तुम्ही. आणि मग वल्लरी विचार करत असते. शेवटी विचार करता करता वल्लरीच्या डोक्यामध्ये एक युक्ती आलेली असते आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, आता तर मला याचप्रमाणे काहीतरी करावं लागणार आहे. आणि लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीने ते युक्ती अंमलात आणण्यासाठी पावले उचललेली असतात. ती लगेचच आपल्या सासूकडे येते आणि बोलू लागते, आई, तुम्ही मला त्या सुप्रियाला फोन करून या ठिकाणी बोलवण्यासाठी भाग पाडलत ना, पण लक्षात ठेवा, त्या सुप्रियाला या ठिकाणी बोलवणं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूपच शर्मनाक गोष्ट आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला तिची सासू म्हणत असते, डोकं फिरले का तुझं? काही काय बोलतेस तू? तुझी ही होणारी ती नातेवाईकच आहे ना, तुझ्या मुलाची सासू. त्यावर वल्लरी म्हणत असते, तेच तर तुम्हाला कळत नाहीये, त्या बाईमुळेच आपल्या सात्विका ताईला आत्महत्या करावी लागली. हे वाक्य ऐकल्यावर आता आजी म्हणत असते, काय काय बोलतेस तू वल्लरी? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीने स्वतःच्या सासूच्या हातामध्ये तो फोटो ठेवलेला असतो, ज्या फोटोमध्ये स्पष्टपणे सगळं काही दिसत आहे. आणि त्यातून वल्लरीची सासू म्हणत असते, बाप रे, म्हणजे आतापर्यंत सगळं काही माझ्या नजरेआड होतं तर? त्यावर वल्लरी म्हणत असते, हो ना सासूबाई, खरं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण त्या सुप्रियाला या ठिकाणी न बोलवलेलं बरं. पण त्याआधी आपण या ईश्वरीला सुद्धा घरातून धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे, कारण ही ईश्वरी त्या सुप्रियाची मुलगी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला तिची सासू म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, थांबा तुम्ही, मी अंजलीला सुद्धा सांगून येते. आणि मग वल्लरी अंजलीच्या बेडरूम मध्ये जाते आणि थेट बोलू लागते, अंजली, आहेत का 2 मिनिटं तुझ्याशी? मला बोलायचंय. त्यावर अंजली म्हणत असते, बोल ना, काय बोलायचंय मामी? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीने स्टार्ट टू एंड सगळं काही अंजलीला सांगायला सुरुवात केलेली असते. अंजली एक एक शब्द नीट ऐकत असते आणि मग जेव्हा अंजलीला कळतं की याच ईश्वरीच्या आईमुळे तिच्या आईला आत्महत्या करावी लागली आहे, त्यावेळेला अंजलीचं डोकं सटकतं आणि अंजली बोलू लागते, मामी, आता तू जे काही बोलतेस ते अगदी खरं आहे ना? त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, अगं, यातला शब्द खरा आहे. मी का तुला खोटं सांगेन? आपल्या सात्विका ताईला आत्महत्या करायला भाग पडणाऱ्या बाईच्या मुलीला आपण फार काळ घरात का ठेवायचं? त्यावेळेला अंजली म्हणत असते, मामी, काळजी करू नकोस तू, या ईश्वरीला घरातून धक्के मारून बाहेर काढायचं काम माझं. त्यावर लगेचच आता वल्लरी स्वतःशी बोलत असते, अरे वा, म्हणजे जवळजवळ सगळं माझ्या मनासारखं घडतंय, आता तर मला काळजी करायची गरजच नाहीये. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अंजली थेट बेडरूम बाहेर आलेली असते आणि ते जोर जोरात, हे ईश्वरी, हे ईश्वरी, खाली आहे, असं मोठमोठ्याने म्हणत असते. ईश्वरीला बेडरूम मध्ये आवाज गेलेला असतो आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते, काय झालंय काय अंजली ताईंना? अचानकपणे त्यांचा आवाज इतका का वाढला? त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, मिस इंदोर, अंजली ताई इतक्या मोठ्याने तुला हात का मारते? त्यावर लगेचच आपण पाहतोय
ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला तर ते खाली गेल्यावरच कळेल ना, त्यावर लगेचच आपण पाहतोय. ईश्वरीला अर्णव म्हणत असतो, चल ना मग आत्ताच्या आत्ता खाली जाऊन बघूया. लगेचच आता ते दोघं खाली येत असतात. तेवढ्यात आजी ही बेडरूम मधून बाहेर आलेली असते आणि ती म्हणत असते, काय ग अंजली, काय झालंय, एवढ्या मोठ्याने ईश्वरीला खाली का बोलवतेस? त्यावेळेला तिथे असलेली वल्लरी म्हणत असते, अहो सासूबाई, मगाशी मी तुम्हाला जे काही सांगितलं ना, ते मी सगळं अंजली ताईंना सांगितलंय. त्यामुळे तुम्ही आता त्यांची साथ द्या. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, वल्लरी, असं असेल तर काळजीच करू नको. आणि लगेचच खाली आलेल्या ईश्वरीला अंजली म्हणत असते, काय ग हे, तू या घरात राहायची हिंमत केलीच कशी? अचानकपणे अंजलीने असं म्हटल्यावर अर्णव म्हणत असतो, अगं हे ताई, काय झालंय काय तुला? अचानकपणे असं सगळं का बोलतेस तू? त्यावेळेला अंजली म्हणत असते, चिंटू, चिंटू, मध्ये बोलू नकोस तू, गप्प बस. अचानकपणे चिंटूलाही गप्प करणाऱ्या आपल्या बहिणीला नेमकं काय बोलावं हेच अर्णवला कळत नसतं. आणि अर्णव म्हणत असतो, आजी, आता तूच सांग मला, काय चाललंय सगळं? ए मामी, तू तरी सांग. त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, अर्णव, अरे असं काय करतोयस? तुझ्या आईला ज्या बाईमुळे स्वतःचा जीव गमवावा लागला, त्या बाईच्या मुलीला तू घरात ठेवून घेतलंयस अजूनपर्यंत. त्याच वेळेला अर्णवच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि अर्णव स्वतःशी बोलत असतो, आता मात्र मी माझ्या बायकोच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना अजिबातच या घरात राहू देणार नाही. आणि लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, अर्णव, आता तर मी तुला चिंटू नाही तर अर्णवच म्हणणार, कारण तू आता लहान राहिलेला नाहीयेस, कारण तू आता तुझ्या बायकोचं ऐकतोस, ताईचं नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यावर अंजली म्हणत असते, नाही हा नाही, माझा कशाच्याच बाबतीत कोणताच गैरसमज झालेला नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय वल्लरी म्हणत असते, ए ईश्वरी, गप्प बसा. तुझ्या आईमुळे सात्विका ताईंना आत्महत्या करावी लागली, हे सगळं आम्ही कसं काय विसरू शकतो? त्यावर आजी म्हणत असते, हो ना ईश्वरी, तुझ्या त्या आईमुळे माझ्या मुलीला आत्महत्या करावी लागली आणि मस्त ठाण मांडून या घरात राहतेस तू. चल आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो. आणि लगेचच आजीने ईश्वरीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय अंजली ही आता ईश्वरीच्या विरोधात वागत असते. हे सगळं पाहून वल्लरीला अत्याधिक आनंद झालेला असतो आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, अरे वा, हे तर अगदी माझ्या मनासारखं घडतंय. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता वल्लरीला थेट अर्णवने एका वाक्यात खडसावलेलं असतं, वल्लरी मामी, मला माहितीये या सगळ्या मागे तुझा हात आहे. आज आजी किंवा ताई जे काही बोलतायत ना, त्यांच्या मागे तू त्यांचे कान भरलेस हे स्पष्टपणे दिसतंय. त्यावेळेला वल्लरी म्हणत असते, अर्णव, असं का वाटतंय तुला? अरे जरा तरी विचार कर, मी असं अचानकपणे या दोघांचे कान का भरेन? जे खरं आहे तेच मी त्यांना दाखवलंय. त्यावर अर्णव म्हणत असतो, कारण तू खोट्याला खरं केलंयस आणि सगळं नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केलायस. पण एक गोष्ट लक्षात ठेव मामी, मी अर्णव रमाकांत राजशिर्के आहे. माझ्या बापाला तर फसवलंस तू, पण मला नाही फसवू शकत तू, कारण तुला कायमस्वरूपी संपवण्यासाठी आता मी जी काही चाल खेळणार आहे ना, त्यानंतर तुझी चांगलीच वाट लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, बघा बघा सासूबाई, तुमचा हा नातू मला धमकी देतोय, मला, आणि तेही तुमच्या डोळ्यात देखत. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, आजी, धमकी देतोय मी, कारण ही बाईच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, सासूबाई, मी कशी काय या गोष्टींना कारणीभूत असू शकते? मी तर काहीच केलेलं नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो, गप ग खोटारडे, माझ्याकडे तर तुझ्या विरोधातले पुरावे आहेत आणि ते पुरावे जर मी सगळ्यांसमोर सादर केले ना, तर या घरात पुढच्या क्षणापासून तू एक पाऊलही ठेवू शकत नाहीस.
तुला थेट रस्त्यावर फेकलं जाईल आणि त्यानंतर तुझी अवस्था एखाद्या भिकाऱ्यापेक्षा कमी नसणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीचा नवरा संजय म्हणत असतो, अरे वा, मजा येणार आहे, मी जाता येता देईन हा तुला 1 रुपया. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, गप्प बसा, तुम्हाला तर मजा येणारच आहे, पण लक्षात ठेवा मी या घरातून कुठेच जाणार नाहीये. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अगं कशी जात नाहीस तू, बघतेस ना मी. आणि तेवढ्यात ईश्वरीने वल्लरीचा हात धरलेला असतो आणि घचा ती तिला फरफटत बाहेर काढत असते. तेवढ्यात आपण पाहतोय वल्लरीचा नवरा संजय मात्र पुढे येतो आणि म्हणत असतो, अरे वा वा वा, मला तर हे दृश्य अगदी नयनरम्य वाटतंय, जे मी स्वप्नातही कधी पाहू शकत नव्हतो, स्वप्नातही करायचा प्रयत्न करू शकत नव्हतो, ते प्रत्यक्ष होताना किती आनंद होतोय मला, नाही सांगू शकत मी. तेवढ्यात आपण पाहतोय आता अंजली पुढे येते आणि म्हणत असते, काय गं ईश्वरी, तू जे काही करतेस त्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो, ताई, वाटलंच मला, मगातपासून मध्ये मध्ये बोलणारी माझी ताई एवढा वेळ गप्प कसं राहू शकते? पुरावा मागतेस तू? थांबा, आत्ताच तुला पुरावा दाखवतो. लगेचच आता अर्णवने त्याच्या बेडमधून जाऊन एक जबरदस्त असा पुरावा आणत अंजलीच्या हातात टेकवलेला असतो आणि तो पुरावा पाहताच अंजली म्हणत असते, काय गे मामी? मामी? कसली मामी तू? तू तर वल्लरी. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, काय गे अंजली, स्वतःच्या मामीला एकेरी नावाने हाक मारतेस तू? त्यावर अंजली म्हणत असते, हो, कारण तू मामी म्हणून घ्यायच्या लायकीची नाहीयेस. माझ्या आईला तू जिवंत मारलास. खरं तर तुझ्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली. मामी, आता तुझं काही खरं नाही. जा जा आत्ताच्या आत्ता ईश्वरी, हिला धक्के मारून घरातून बाहेर काढ आणि अक्षरशः हिला भीक मागायला लाव. त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा संजय म्हणत असतो, काळजी करू नकोस तू अंजली, हिची अवस्था आता तशीच होणार आहे जशी एखाद्या नालायक व्यक्तीची असते. तेवढ्यात आपण पाहतोय आकाशने थेट स्वतःच्या होणाऱ्या सासूला म्हणजे सुप्रियाला आता त्या ठिकाणी आणलेलं असतं जिथे हे सगळं महाभारत घडत असतं. अचानकपणे समोर आलेल्या सुप्रियाला पाहून वल्लरी चांगलीच घाबरते आणि वल्लरी स्वतःच्या पदराने स्वतःचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात पुढे येऊन सुप्रियाने वल्लरीच्या सणसणीत अशी लगातार 2-3 थोबाडे दिलेले असतात. वल्लरी चाट पडते. वल्लरीला कळून चुकतं की आता आपलं काही खरं नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता सुप्रिया म्हणत असते, नालायक बाई, इतके दिवस माझ्यापासून लपून राहिलीस तू, एकदाही माझ्या समोर येण्याची तुझी हिंमत झाली नाही, कारण तूच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय वल्लरी ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी माफ कर मला, प्लीज समजून घे. मला अशा प्रकारे घरातून बाहेर काढलात तर राजशिर्के घराण्याची अब्रू लक्तरे वेशीवर टांगले जाईल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, त्याची काळजी तू करू नकोस, चल आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर पड. पण काही केल्या वल्लरी बाहेर पडत नसते. शेवटी ईश्वरीने एक हात धरलेला असतो आणि दुसरा हात सुप्रियाने धरलेला असतो. आता मायबेटी मिळून दोरी हिला फरफटत बाहेर काढत असतात. वल्लरी जोरजोरात बोलत असते, थांबवा, वाचवा, मला या घरातून बाहेर जायचं नाहीये. पण शेवटी ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईने मिळून या वल्लरीला बंगल्याबाहेर टाकून दिलेलं असतं आणि थेट वॉचमॅनला असं म्हटलेलं असतं, या भिकारीण बाईला पुन्हा आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी तिथेच ठाण मांडून असते, कारण तिला असं वाटत असतं थोड्या वेळानंतर आपल्याला घरात घेतील. पण शेवटी थोडा वेळ काय बराच वेळ झालेला असतो आणि वल्लरीला शेवटी भूक लागलेली असते. वल्लरीला कळून चुकतं की आता स्वतःचं पोट भरण्यासाठी मला रस्त्यावर सगळ्यांकडे काही ना काही भीक मागावी लागणार आणि शेवटी वल्लरी तेच करते. कोणीतरी काहीतरी खायला द्या असं बोलत बोलत ती इकडे तिकडे भटकत असते. वल्लरीला मागचं घडलेलं सगळं काही डोळ्यासमोर दिसत असतं.
आतापर्यंत जेवढी ऐशोआराम भोगलं त्याच्या सगळं विरुद्ध घडतंय आणि आता यातून कसा मार्ग काढायचा याचा ती विचार करत असते. पण भूक लागलेल्या वल्लरीला समोरून भीक देणारा व्यक्ती पण आता खूप श्रीमंत वाटत असतो. इकडे आपण पाहतोय ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईचे आजी आणि अंजलीने माफी मागितलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, माफ करा अंजली, खरंच या ईश्वरीचं आपण करावं तेवढं कौतुक कमी आहे. या ईश्वरीमुळेच आपल्या घराला घरपण आहे. आणि सुप्रिया, खरंच माझ्या मुलाला तुझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागला, असं जे चित्र निर्माण झालं होतं ते अगदी चुकीचं होतं. त्यात तुलाही हा सहन करावा लागला आहे. पण तू काळजी करू नकोस, यापुढे तुझा मान राखला जाईल. मित्रांनो, इथे तर क्लिअर दिसतंय की ईश्वरीने स्वतःच्या आईवर लागलेला तो डाग पुसून टाकला आहे आणि सुप्रियाची छबी आता सगळ्यांसमोर अगदी चकचकाचक एकदम चकचकीत करून ठेवली आहे. सुप्रिया ही आता खूप खुश आहे, कारण तिला कळून चुकलंय की आपली ईश्वरी आपल्यासाठी एकदम सुपर वुमन आहे. अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, आता कोणालाही कसलीच शंका नसेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय संजय म्हणत असतो, अर्णव अरे पण ती वल्लरी तिचं काय? त्यावर अर्णव म्हणत असतो, मामा तिचं काय? त्यावर अर्णवला संजय म्हणत असतो, ती लगेचच शांत होणारी बाई नाहीये, ती काही ना काही धुमाकूळ घालणारच. त्यावर अर्णव म्हणत असतो, घालू दे ना, तिने आधीच घातलेला धुमाकूळ हा काय कमी होता का? तोच नेस्तरताना आपल्याला नाकीनऊ आलाय. आता जर तिने आणखी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला ना, तर लक्षात ठेव मामा, तिची तर चांगली वरात काढून तिला पोलिसात देईन मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच अर्णवला कळत नसतं आणि अर्णवने शेवटी संजयला काळजी करू नकोस तू असं म्हटलेलं असतं. बऱ्याच वेळानंतर वल्लरी इकडे तिकडे भटकत असते. कुणीतरी तुटपुंज काहीतरी दिलेलं असतं ते ती खात असते आणि कुठेतरी झाडाच्या आडोशाला जाऊन आराम करण्याचा ती प्रयत्न करत असते. पण त्यावेळेला तिथे असणाऱ्या एखाद्या भिकारीनबाईने वल्लरीला हटकलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, ए माझ्या एरियामध्ये यायचं नाही, चल चल निघ इथून, अजिबातच इथे भीक मागायची नाही. वल्लरीला कळून चुकतं की भीक मागायची पण एक जागा असते आणि कोणाच्याही जागेत जाऊन भीक मागितली तर आपल्याला काडीचीही भीक मिळणार नाही. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.